त्यात आपण सुरुवात करूया क्षमाशीलतेविषयी. विदुर म्हणजे हे सगळं युद्ध झालं, हे सगळं झालं, इकडं त्यांना बाहेर काढलं होतं घरातनं विदुरांना, दुर्योधनांनी वगैरे. धृतराष्ट्रांनी विरोध केला नाही, असं म्हणलं नाही असू दे माझा भाऊ एक काढू नको, असं नाही म्हटलं. सहमती होतीच त्यांची. पण एवढं सगळं होऊन सुद्धा एका राजमहालातनं जेव्हा त्यांना हाकललं बाहेर, तरी सुद्धा त्यांच्या मनात मुळीच द्वेष नव्हता कोणाविषयी, धृतराष्ट्राविषयी. त्यांच्या मनात धृतराष्ट्राचं कसं भलं होईल याचं चिंतन चाललेलं असतं आधीसारखंच. असं नाही झालं याने मला घरात हाकलेलं आहे, याचं कसं वाटोळ होईल तेच बघतो, असं विचार पण आला नाही त्यांच्या मनामध्ये. आता विदुर शब्दाचाच अर्थ आहे, विदुर म्हणजे विद, जाणणं. जे विद्वान आहेत, जे जाणकार आहेत, जे भगवंताला प्रसन्न करण्याचं ज्ञान ज्याने आत्मसात केले त्याला विदुर म्हटलेलं आहे. असे विदुर आहेत. आणि शेवटी तेच खरे मित्र आहेत हे सिद्ध झालं धृतराष्ट्राचे, कारण त्यांनीच मग मार्गदर्शन केले शेवटी. आता खूप झालं बाबा, तर काय करतोयस तू, अरे भगवंताची भक्ती कर, तपस्या कर. त्यांच्या सांगण्यामुळं मग धृतराष्ट्राने तेव्हा स्वीकार केला, कारण ते मुलाबाई कोणी नव्हती तेव्हा. हे पाहिलं आपण. एक विशेष गोष्ट पण याच्या मागं क्षमाशीलतेविषयी. एकदा काय झालं, सीतेचं अपहरण केल्यानंतर आपल्याला माहिती आहे अशोक वाटिकेमध्ये ती होती. नाव होतं अशोक वाटिका, म्हणजे शोकातच असायची नेहमी. प्रभू रामचंद्राचे नेहमी स्मरण करायची. आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, मग हनुमानजींनी विचारलं प्रभू रामचंद्रांनी, मी सीतामाईला निरोप सांगू का, निरोप देऊ का, सगळं उरकलंय म्हणून. हो म्हणे जा. मग हनुमान जेव्हा गेले, सीतेला बातमी तुला खूप आनंद झाला. ते म्हणे चला म्हणे आपण म्हणजे प्रभू रामचंद्र दर्शन करायला मी खूप इच्छुक आहे. हनुमानजी म्हटले, हे माते, ज्या ज्या सगळ्या राक्षसांनी तुला खूप त्रास दिलेला आहे, काय करतो म्हणे आधी यांचा वध करतो आणि आपण जाऊ. सीता म्हणे नाही म्हणे, त्यांची काही चूक नाही, कारण त्यांच्या मालकांनी सांगितले ते ऐकलं, त्यांना काय माहिती असलं. त्यांनी मग एक गोष्ट सांगितली, हनुमंत ऐक म्हणे एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट सांगताना ते म्हणाले की एक माणूस जंगलामध्ये तो चालला होता. पूर्वी अशा काय टार रोड आणि महामार्ग असं काही नसायचं बरं का, एवढ्या लेनवाले रस्ते असं काही नसायचं. तेव्हा जंगलातनंच वाट काढत जावं लागायचं. आणि जाताना काय झाले, अचानक एक वाघ मागं लागला. आणि वाघ जेव्हा मागं लागला तर तो माणूस पळू लागला. आणि ते एक झाडावरती ते का मोठी फांदी होती, फांदीवर चढला. आणि वाघ बघत होता खालनं. आता या माणसाला कसं आणायचं खाली ते त्याचं चालत विचार. मग त्या ज्या फांदीवर तो चढलेला तिथं एक अस्वल पण झोपलेलं होतं फांदीला घट्ट धरून. आणि मग त्या अस्वलानं बघितलं एक माणूस माझ्याच फांदीवर आलाय, त्यांनी पाहिलं. त्या वाघाने म्हटलं कुणाला, त्या अस्वलाला म्हटलं, अरे अस्वला तू काय कर, या माणसाला खाली टाकून दे म्हणे, ढकलून दे, म्हणजे मी काय करेन, माझं पोट भरलं मी जाईन निघून. तो अस्वल म्हणतो, हे वाघा मी असं करू शकत नाही. म्हणजे का, काय झालं त्याला ढकलायला, काय म्हणतो तुला. नाही म्हणे, कारण यानं माझा आश्रय घेतला म्हणे एका प्रकारे. कारण मी इथं राहतोय, माझ्याजवळ का आला याचा अर्थ मी त्याला मारणार नाही, त्याला माहीत आहे म्हणून तो इथं आलेला आहे. माझ्या पण धोका नाही म्हणून तो इथं आले, माझी शरण त्यांनी घेतलेली आहे. मी शरणागताला कसं मारावं बरं, कसं ढकलून देईन, नाही मी ते करू शकत नाही म्हणून. तो झोपतो कोणाचा. मग त्या माणसाला म्हणतो, अरे माणसा तू काय कर, तू त्या अस्वला ढकलून दे म्हणे, खाली पडेल तो, त्याला खाऊन निघून जाईल, मी तुला काही करणार नाही. म्हणूनच म्हटलं, अरे बरं झालं की, कारण म्हणतात ना सुंठी वाचून खोकला गेला. आईतच जरा ढकल, फक्त धक्का तर मारायचा आहे, दुसरं काय. ढकललं त्यांनी. आणि अस्वल बेसावत होता, असं पडत होता खाली. आणि लगेच काय झालं, फांदी धरली म्हणावर. तो वाघ म्हणला, मग सांगितलं ना तुला मी, हा असा आहे माणूस, तू काय कर, त्याला आता तुला कळलं ना, तू त्याचं भलं करायला निघालात, पण तुला तो तुझ्यावरच हे झालाय, तर तू काय ढकल म्हणे त्याला. तो अस्वल म्हटला, नाही म्हणे मी तसं करू शकत नाही. भलेही त्यानं मला मारण्याचा प्रयत्न केला असला तरी मी माझा स्वभाव का बदलावं बरं, मी त्याच्यावर का वागावं. तो माझं शरणागत तिथे शरण घेतले ना, मी त्याला मारू शकत नाही. का बरं, का,
पण तुला एवढं त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला तरी तू काय केलं? तो असं म्हणतो, मी त्याला क्षमा केली. मी सीतामाई ते सांगते, या राक्षसाने मला जो त्रास दिला ना, मी क्षमा केली म्हणे त्यांना. आता प्रश्नच येत नाही, त्या द्वेषवर काय मुद्दाच येत नाही. क्षमा केली म्हणजे संपलंच. कधी कधी आपण काय करतो, मी क्षमा केली बरं का, त्याला क्षमा केली. मग काय उपकार केलेस का क्षमा केली ते? आता तुझा फायदाच झाला ना. उलट त्या आतल्या जळमट राहिलं असतं तर ना परत जन्म घ्यावा लागला असता. कधी कधी आपल्या पूर्वजन्मातले शत्रू येतात पुन्हा वेगवेगळ्या रूपामध्ये, ते छळत असतात आपल्याला. आपण काय हे केलं व मी असं काय केले, का एवढं त्रास देतात, का बरं आधीच जन्मातलं तेव्हा ते कुठं गेलं मग त्रास दिलेलं? ते परत फेडावं लागतं. क्षमा केली की तिथंच कट होऊन जातं. आणि विदुरांकडनं आपल्याला कळतं. आणि सीतामाईच्या या सुंदर उदाहरणावरून आपल्याला समजतं.